कसे आहे मित्रांनो, स्वागत तुमच्याकडे नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आता मी शाळेतून आलो आहे, आम्हाला जायचं आहे कुठं बँकेमध्ये जायचं आहे. आता आई बाबाच्या भांडणं चालू होते की एकच शर्ट घालतो मी दररोज. तर काय चांगला शर्ट आहे ना, मला आवडतं म्हणून ते म्हणतात की दररोज एकच शर्ट का घालतो. आणि आता आम्ही आईचं फोन पे चालू करण्यासाठी चाललो आहे बँकेमध्ये. आणि आईने बघा आता हे काय घेतलं, डोक्यावर टावेल घेतला आईने. आणि आईचं डोळा पण हे डोळ्याला पण दुखतंय आईच्या. तिचं काही नाही लागत, फक्त काय लागणार आहे पॅन कार्ड वगैरे. पॅन कार्ड लागेल आणि आधार कार्ड नको घेऊ आणि एटीएम लागेल. तर गाईज माझ्या डोळ्या आहे ना इन्फेक्शन झालेलं आहे काल रात्रीपासून. त्याला दवाखान्यात पण दाखवायचं आहे आणि बँकेचं पण काम करायचं आहे. चला भेटू. तर काय आता आम्ही इथं पटरीपाशी आलेलो आहे आणि आता आम्ही आमच्या रिक्षाकडे चाललो आहे. आणि आईने आता रुमाल बांधून घेतला आणि आज खूप ऊन आहे म्हणून आम्ही टोपी घातलेली, बाबांनी पण. तर काय आता आम्ही अर्धा रस्ता आलेलो आहे इकडं. तुम्ही आमच्या रनिंगच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल, आम्ही इकडे येत होतो रनिंग करण्यासाठी. आता नाही येत, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येतो आम्ही आता. आणि आता आई खूप छान गाणं म्हणत होती, पण जेव्हा कॅमेरा ऑन केला तेव्हा आईने म्हणते नाही. तर काहीच आता इथं आई आणि बाबा गेलेले मेडिकलमध्ये. आईचे ते डोळ्यांचे लाल झालेले होते आणि जरा रिॲक्शन झालं होतं म्हणून. तर बघा काहीच आईचा इकडचा डोळा थोडा लाल झालेला आहे तो. आणि आता आम्ही बँकेत जाणार त्याच्यानंतर. बँकेत शूट करता का नाही काय माहिती. पण आता खूप ऊन आहे. आता तिथं बाबा मेडिकलमध्ये गेले. तर काय आता आम्ही बँकेमधून आलेलो आहे आणि खूप झोपलो आम्ही तिथं खूप. आणि आता एक डबल एक फॉर्म भरला होता, तो पण सबमिट केला. तर ते म्हणे आता संध्याकाळी अपडेट येणार आहे, तर उद्या आमचं फोन उघडणार आहे. आम्ही तिथे फोन करणार होतो, तर आम्हाला लवकर फोन उघडायचं होतं. आता आम्ही रस प्यायला जाणार आहे आणि आईने आता हे बांधलेलं डबल. तर चला. तर सॉरी गाईज, मी ब्लॉग नाही केला. आम्ही रस पिऊन डायरेक्ट घरी चाललो होतो. तिथं सीट होतं म्हणून आम्ही तसंच रस पिला आलो होतो, ब्लॉग नव्हता केला. तर आता आम्ही सगळे टी व्ही बघतोय. आता मला खूप बोर होते, तर आता मी झोपतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळानं. तर गाईज आता रात्र झाली आणि आईने आज कशाची भाजी आई? चवळीच्या शेंगा. चवळीची शेंगा, पोळी, इथं काकडी आहे, इथं साबुदाण्याचे पापड आहे. भाजी दाखव आई. तर अशा प्रकारे आईने 5 किलो साखर आणलेली आहे. आणि आता बाबाने 5 किलो साखर आणलेली आहे. शॅम्पू पण आणले. गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. गाईज माझी तब्येत खराब म्हणून ब्लॉग छोटे छोटे येतात, त्यासाठी सॉरी. आणि आपल्या चॅनल हक्काने सबस्क्राईब करत, सबस्क्राईबच करत नाही. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.